ऑफिसच्या डब्यामध्ये आज मी अहोंना ही मसाला भेंडीची भाजी दिली आणि त्यांना तर आवडलीच, पण त्यांच्यासोबत जे खाणारे होते ना त्यांना पण अतिशय आवडली. तर ही जी मसाला भेंडी आहे अतिशय सोपी आहे. ही मसाला भेंडी करायला थोडासा वेळ लागू शकतो, पण याची थोडी पूर्वतयारी आधीच्या रात्रीच करून ठेवली तर अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी ही भाजी आहे. आणि याचंच एक पटकन होणारं व्हर्जन पण मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो नमस्कार, मी सोनल मिजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर आजच्या या ऑफिसच्या डब्यामधील मसाला भेंडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी घेतली आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता याला कोरडं करून घ्यायचं. मी याला थोडा वेळ निथळत ठेवलं म्हणजे यातलं सगळं पाणी सुकेल आणि त्यानंतर कोरड्या स्वच्छ कपड्याने याला पुसून घेतलं. तर सगळी जी भेंडी आहे ती छान स्वच्छ कोरडी करून घ्यायची, या पद्धतीने पुसून घ्यायची. पूर्ण भेंडी छान मी पुसून घेतली. आता याला कट करायचंय, तर या पद्धतीने आपल्याला कट करायचंय. भेंडीचं देठ आणि टोक असं कट करून घ्यायचं. मधून चीर मारायची म्हणजे मधून कट करायचं आणि अशी मधून एक स्लिट करून घ्यायचं किंवा या पद्धतीने चीर मारून घ्यायची. तर या भेंडीमध्येच आपल्याला मसाला भरायचा आहे, तर आपल्याला पूर्ण कट नाही करून घ्यायचं, थोडीशी फक्त चीर मारून घ्यायची या पद्धतीने. हे बघा, अशी या पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेतली. आता यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट घेतलं. 3 ते 4 टेबलस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालू. 2 चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे. 1 चमचा धणेजिरे पूड, 1/2 चमचा हळद पण घातली. आता यामध्ये तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता किंवा इथे लिंबाचा रस, एका लिंबाचा रस पण पिळू शकता. पण मी यामध्ये काय इन्ग्रेडियंट घातलंय हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच. आता याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घातली. थोडंसं पाणी घेतलं, अगदी 2 चमचे, आणि याला छान असं मिक्स करून घेतलं. तर हे बघा, अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता ही जी पेस्ट आपली तयार झालेली आहे ही आपल्या सर्व भेंडीमध्ये भरून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने, याच पद्धतीने सगळ्या भेंड्या मी भरून घेते. आता जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी याचं एक सिंपल व्हर्जन तुमच्याशी शेअर करते. तर काय करायचं, जेव्हा आपण भेंडीची भाजी करतो तर कढईमध्ये तेल घ्यायचं. त्यानंतर ही भेंडी जी आहे चिरून ठेवलेली ती फ्राय करायची. ती अर्धवट फ्राय होत असताना हा जो आपण सगळा मसाला तयार करून घेतला तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आणि परत चांगला हा मसाला आणि भेंडी छान अशी एकजीव होतपर्यंत परतत राहायचं. म्हणजे जोपर्यंत भेंडी शिजत नाही ना तोपर्यंत याला परतवून घ्यायचं. म्हणजे इथे एक एक भेंडी आपण जी भरून घेतोय ते भरायची गरज पडणार नाही आणि तरीही चवीमध्ये काहीच फरक पडणार नाही. तर जर तुमच्याकडे वेळ नसेल, सकाळी घाई होत असेल, तर या पद्धतीने पण तुम्ही भेंडीची भाजी करू शकता. तर हे बघा, आता मी या पद्धतीने मी सगळ्या भेंड्या भरून घेते. हे बघा, बघितलं ना, सगळ्या भेंड्या भरून झालेल्या आहे. आता आपल्याला याला फोडणी घालायची. त्यासाठी एक जाड बुडाची कढई घ्यायची. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालू. जिरे पण छान फुटलेले आहे. आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा असा मी उभा चिरला तो घातला. लगेचच यामध्ये जी आपण भरलेली भेंडी आहे ना ती घालू, म्हणजे भेंडी आणि कांदा सोबतच फ्राय होईल. आता ही भेंडी छान शिजतपर्यंत किंवा लो टू मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं मस्त परतवून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये किंवा ही भाजी झाकून पण ठेवायची गरज नाहीये. मस्त अशी तेलामध्ये परततच ही छान शिजते आणि अप्रतिम अशी चवीची ही मसाला भेंडी तयार होते. याला दर 1-1 मिनिटांनी आपल्याला परतवून घ्यायचं आहे, म्हणजे हलवून घ्यायचं आहे, म्हणजे ही खाली बुडाला लागणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा ही भाजी आपण करतो तेव्हा जाड बुडाची कढई घ्यायची आहे. तर हे बघा, आपली भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे, म्हणजे भेंडी पण चांगली शिजलेली आहे. आता या स्टेजला मी इथे 2 टेबलस्पून दही घातलं आणि इथे दह्याच्या ऐवजी तुम्ही लिंबू पण पिळू शकता. तर लिंबू जेव्हा आपण मसाला करतो तेव्हाच पिळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा वापरू शकता. तर जेव्हा आपण मसाला भरतो ना तेव्हाच, जेव्हा सगळे सुके मसाले घालतो तेव्हा चाट मसाला किंवा आमचूर पावडर जर तुम्हाला वापरायची असेल तर तेव्हाच तुम्ही ती घालून घ्यायची आहे.
तर आज मी ही जी मसाला भेंडी आहे ना, ही थोडी दही घालून केलेली आहे, त्यामुळे याची चव अजूनच वाढलेली आहे. इतकी अप्रतिम झाली होती. तर आपली ही मसाला भेंडी तर छान तयार झालेली आहे. वरून मी गरम मसाला घातला. गरम मसाला तुम्ही जेव्हा आपण भेंडी भरतो ना तेव्हाच घालायचा होता, पण मी तेव्हा विसरले, तर म्हणून मी आत्ता थोडासा याच्यामध्ये गरम मसाला घालत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. वरून मस्त कोथिंबीर घालू आणि आपली ही भाजी तयार आहे. चला, तर आता मी माझ्या अहोंचा टिफिन भरून घेते. आणि तुम्हाला पण ही जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही तुमच्या अहोंच्या ऑफिसच्या डब्यामध्ये ही एकदा देऊन बघा, त्यांना नक्की आवडेल. किंवा तुम्ही लंचमध्ये पण ही भाजी तुम्ही करू शकता आणि ही पोळीसोबत, पराठ्यांसोबत, इवन पुरीसोबत वगैरे पण खूप छान लागते. आणि मी यांचा ऑफिसचा डबा कसा भरते हे पण इथे तुमच्याशी शेअर करत आहे. तर एक भाजी असते, त्यानंतर सोबत सॅलड म्हणा किंवा कोशिंबीर वगैरे देते आणि चपाती देते. मग चपातीमध्ये थोड्याशा काही वेगवेगळ्या प्रकारच्या चपाती असतात किंवा मग भाकरी वगैरे पण असते. आणि अजून ऑफिसचा डबा आपण कसा देऊ शकतो हे बघण्यासाठी ऑफिसच्या डब्याची मी सिरीज घेऊन येत आहे. तर ती बघायला विसरू नका आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि या व्हिडिओला एक लाईक करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.